शुभ दिवस. हॅव ए नाईस डे. पोटाशी संबंधित प्रमुख समस्या किंवा आजार कोणत्या? तर नंबर 1 ऍसिडिटी आणि जळजळ. ऍसिडिटी आणि जळजळ. बद्धकोष्ठता. बद्धकोष्ठता, गॅस व पोट फुगणे. पोटामध्ये गॅस होणे आणि पोट फुगणे. इरिटेबल बोवेल सिंड्रोम. इरिटेबल बोवेल सिंड्रोम. अन्नविषबाधा, पोटाचे संक्रमण, अपेंडिसायटिस आणि ऍसिडिटी आणि जळजळ असे 8 प्रमुख समस्या जाणवतात. जेव्हा आता बद्धकोष्ठता अर्थात कॉन्स्टिपेशन. काय होतं बघा, आतड्याची हालचाल कमी किंवा नीट न झाल्यामुळे पोट व्यवस्थित साफ होत नाही. आतड्याची हालचाल कमी झाल्याने पोट व्यवस्थित साफ होत नाही. लक्षात ठेवा, हे प्रमुख समस्या आहे. नंतर पेप्टिक अल्सर. काय होतं, पोट किंवा आतड्याच्या अस्त्रामध्ये जखम म्हणजे वर्ण होत असतात आणि ज्यामुळे पोटात जळजळ होते, रखरख होते, कधी कधी वेदना होतात. कशामुळे? पेप्टिक अल्सरमुळे. 3 पोटामध्ये कधी गॅस होतो बघा, अन्न पचन व्यवस्थित झालं नाही तर गॅस होतो आणि पोट फुगतं. पचन नीट व्यवस्थित झालं नाही तर पोटामध्ये हवा साचते. पचन व्यवस्थित न झाल्यामुळे पोटामध्ये हवा साचते, अर्थात याने गॅस होतो पोटामध्ये आणि पोट फुगायला सुरुवात होते. 4 इरिटेबल बोवेल सिंड्रोम एक समस्या आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं, मोठ्या आतड्याला सूज येऊन कधी कधी पोट दुखते बघा, अतिसार होतो, बद्धकोष्ठता जाणवायला लागते, व्यवस्थित पोट सापडत नाही, जुलाब लागतात आणि पोट दुखते. इरिटेबल बोवेल सिंड्रोमच्या बाबतीत. नंबर 5 अन्न विषबाधा. दूषित अन्न किंवा पाण्यामुळे जर आपण दूषित अन्न किंवा पाणी सेवन केले तर काय होतं बघा, मळमळ होतं, कधी उलट्या होतात आणि कधी जुलाब लागतात. अन्नाची विषबाधा ही 5 क्रमांकची समस्या. 6वी समस्या कुठली? तर पोटाचे संक्रमण. पोटातील क्रॅम्प्स म्हणजे पेटके कधी कधी येतात बघा, पोटामध्ये पेटके येतात, ताप येतो, कमी जास्त प्रमाणात ताप येतो, थंड वाजायला लागते, तेव्हा असे पोटाचे संक्रमण ही एक समस्या आहे. आणि 7 नंबर अपेंडिसायटिस. याच्यामध्ये काय होतं, ही समस्या झाल्यानंतर अचानक तीव्र पोट दुखते आणि विशेषतः पोटाच्या उजव्या बाजूला खाली बघा, ठिकाण लक्ष ठेवा, काय होतंय, पोटाच्या उजव्या बाजूला खाली पोट दुखायला सुरुवात होते आणि पोट दुखते. अपेंडिसायटिस या समस्यामध्ये अचानक तीव्र पोट दुखते, पोटाच्या खाली. कुठं दुखते पोट? अचानक तीव्र पोट कुठं दुखते? तर पोटाच्या उजव्या बाजूला खालच्या भागात पोट दुखते, अपेंडिसायटिस या समस्यामध्ये. आणि नंबर 8 ऍसिडिटी किंवा जळजळ. ही एक समस्या आहे, पोटाशी संबंधित ही एक समस्या आहे. अन्ननलिकेत जर अन्ननलिकेमध्ये आम्ल अर्थात ऍसिड जर वर आले
घशाकडे आले तर छातीमध्ये आणि पोटामध्ये जळजळ होते, थोड्याशा अल्प प्रमाणात पण आग पडते. हे ऍसिडिटी एक समस्या आहे. अशा पोटाशी संबंधित प्रमुख समस्या किंवा आजार म्हटलं तर अशा एकंदरीत 8 समस्या आहेत. ती 8 समस्या आहेत. एक पेप्टिक अल्सर, 2 बद्धकोष्ठता, 3 पोटामध्ये गॅस होऊन पोट फुगणे, इरिटेबल बोवेल सिंड्रोम, 5 अन्न विषबाधा आणि 6 पोटाचे संक्रमण, 7 अपेंडिसायटिस आणि ऍसिडिटी तेव्हा मला एकच सांगायचंय, एक तुम्ही काळजी घेतली पाहिजे. ते काळजी कुठली? तर तुम्ही लगेच डॉक्टरांना भेटायला आवश्यक आहे. कधी जर अचानक पोट दुखायला लागले तीव्र, जर पोटदुखी तुमची तीव्र स्वरूपाची असेल, उलट्यातून रक्त येत असेल, जुला शौचा वाटे रक्त जात असेल किंवा झपाट्याने अचानकच वजन कमी होत असेल, अशा वेळी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे आणि उपचार करणे हे गरजेचे आहे. तेव्हा काय करा, काळजी घ्या, योग्य सकस आहार घ्या, पाणी भरपूर प्या, आणि बैठी जीवनशैली असेल तर फिरायसाठी व्यायामासाठी वेळ काढा. कारण बैठी जीवनशैली हे अत्यंत घातक आहे. शरीराची हालचाल झाली पाहिजे, पोटाची हालचाल झाली पाहिजे. त्यासाठी कमीत कमी 40 ते 45 मिनिटं फिरायलाच पाहिजे. त्यासाठी व्यायाम करा. तेव्हा व्हिडिओला एक लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. पोटाच्या संबंधित जर काही तक्रारी असतील तर त्या कमेंट्स बॉक्स मध्ये द्या आणि पुढील नवीन विषयासह व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. धन्यवाद.